सोमेश्वर धबधबा प्रवाहित झालाय। सोमेश्वर धबधब्यातून पाणी खळाळत वाहू लागलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिकच्या गंगापूर धरणामधनं पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे गोदावरी नदी पात्रामध्ये असणारा सोमेश्वर धबधबा हा प्रवाहित झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये धबधब्यामधनं पाणी हे धो-धो नदीच्या पात्रामध्ये पडतं आहे। मात्र नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने इथे दरवर्षी सुरक्षेचे उपाय योजले जातात, तसे कुठलेही सुरक्षेचे उपाय नाही। जी धोका दाखवण्यासाठी एक बॅरिकेडिंग करण्यात आलेलं होतं, ते बॅरिकेडिंग ओलांडून त्या बाजूला आता पर्यटक जात आहेत। काही थोड्या वेळापूर्वी तरुणी अगदी धबधब्याच्या काठावर गेलेले होते। यामुळे धोका उद्भवण्याचा देखील संभव असतो, परंतु यांना हटकण्यासाठी इथे प्रशासनाच्या माध्यमातून कुठलाही अधिकारी कर्मचारी नाहीये। दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की धबधब्याची अशी नयनरम्य ही दृश्य आहेत। दरवर्षी पावसाळ्यामध्ये धबधबा अशा पद्धतीने हा प्रवाहित होत असतो आणि ह्याच धबधबा बघण्यासाठी शेकडोच्या संख्येने नाशिककर त्याचबरोबर जिल्ह्यातील इतरही भागातनं पर्यटक हे नाशिकमध्ये येत असतात। मात्र आनंद घेत असताना स्वतःची खबरदारी घेणं ही तेवढंच गरजेचं आहे। कॅमेरामॅन किरण कटारेचा मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। तर साताऱ्यातील कास तलाव देखील ओसंडून वाहू लागला।